हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. बहरेल प्रेम. आता वेदांतिका आणि अभि दोघेही अभिच्या केबिन मध्ये होते. अभिने सांगितलं म्हणून वेदांतिका त्याच्या पाठीमागेच तिथे आले. पण आता समोर अभिला तशी तिची मनधरणी करताना बघून तिला हसावं की रडावं काहीच कळत नव्हतं. अहो, काय करता हे? प्लीज असं नका ना करू. ते चांगलं दिसत नाही. कोणी बघितलं तर काय म्हणतील? हे तुमचं ऑफिस आहे, आपली बेडरूम नाही. वेदांतिका त्याला अडवत बोलली. प्रिन्सेस, सर्वात अगोदर तर हे माझं ऑफिस नाही तर आपलं ऑफिस आहे. आणि राहिली गोष्ट आपल्याला बघायची तर मला कुणाचीही भीती नाही किंवा पर्वा नाही. आता मला फक्त माझी प्रिन्सेस महत्वाची आहे. तिचा हा गोड राग काढणे महत्वाचं आहे. अभि वेदांतिकाच्या गालाला ओढत बोलला. तशी वेदांतिका खुदकन हसली आणि तिने त्याच्याच मिठीत तिने स्वतःला लपवून घेतली. अभिने सुद्धा तिच्या भोवती आपल्या हातांचा विडा घट्ट केला. सर म्हणतच सोनाली आत आली. पण समोरचं दृश्य बघून तिची तळपायाची आग मस्तकात गेली. रागात ती इतकी लाल झाली की तिचे नख तिच्या हातात रुतल्याचं सुद्धा तिला भान राहिलं नाही. पण इकडे सोनालीचा आवाज ऐकून अभिच्या मिठीत असणारी वेदांतिका झटक्यात बाजूला झाली. तिचं तसं वागणं अभिला आवडलं नाही. सोबतच त्याची नजर सोनालीवर गडद झाली. कारण फक्त तिच्याचमुळे त्याची प्रिन्सेस त्याच्या हृदयापासून दूर झाली होती. सोनालीने एक कटाक्ष अभिच्या बाजूला उभ्या असलेल्या वेदांतिकावर टाकला. तशी वेदांतिकाने आपली मान खाली. सर, मिस्टर राघव आले आहेत. सोनाली वेदांतिकाला बघत अभिला सांगितलं. सर, मी येते बोलून वेदांतिका तशीच केबिन बाहेर निघायला झाली. अभिची तर मुळीच इच्छा नव्हती, पण तो तिला थांबवू सुद्धा शकत नव्हता. कारण ऑफिस मध्ये तो तिचा बॉस होता आणि ती फक्त साधी होती. अभिचा इशारा मिळताच वेदांतिका बाहेर पडली. हे, एक्सक्यूज मी, मिस बेहनजी. सोनालीने बाहेर आल्या आल्या वेदांतिकाला आवाज दिला. तसे वेदांतिका जागीच थांबली. तुम्ही आवाज दिला? वेदांतिकाने वरून बघत म्हणाली. तुला इथे कुणी दिसतंय का? नाही ना? सोनाली फार रुक्षपणे बोलली, ज्याने वेदांतिकाचा चेहरा थोडा पडला आणि ती तशीच चालत सोनाली जवळ आली. काही काम होतं का? वेदांतिका हळूच बोलली. काम? आणि मला, तेही तुझ्यासारख्या गावंढळ मुलीकडून. इतके वाईट दिवस नाही आलेत माझे. मला फक्त तुला बजावायचं होतं. अभिसारांपासून थोडं दूर राहा. तुझ्यासारख्या मुलींना मी चांगली सोडून आहे. आधी साधी सुटपणाचा डाव साधायचा आणि मग आपल्या रूपाचं जाळं टाकून श्रीमंत मुलांना आपल्याकडे आकर्षित करायचं आणि त्यांच्याकडून हवे ते आपली गरज पूर्ण करून घ्यायची. पण माझ्या अभिवर मी तुला हे जाळं टाकू देणार नाही. म्हणून तुला पहिलं आणि आखरीचं सांगत आहे. अभिसारांपासून दूर राहा, नाहीतर वैर माझ्याशी आहे. सोनाली वेदांतिका समोर आपलं ते सरपातर बोट नाचवत बोलते. तर वेदांतिका बिचारी तिला आवासून बघतच राहील. काहीतरी बोलणार होती ती या मूर्खबाईला. म्हणजे अजून काहीच नाही तरी हक्क गाजवत फिरते ही बाई. आणि जिचा अधिकार आहे ती बिचारी मात्र गप्प आहे. पण तिचं असं बोलणं वेदांतिकाला अजिबात आवडलं नाही. सोनाली सरळ सरळ तिच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवत होती. तिच्या संस्कारावर डाग लावत होती. जे ऐकून वेदांतिकाची कानशिला गरम झाली. ए हॅलो मिस, मी कोण आहे यासाठी मला तुझ्याकडून सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. आणि तुला काय हक्क आहे ग मला असं बोलायची आणि मला जज करायची? आणखी एक गोष्ट नीट कान देऊन ऐक. माझं आणि सरांचं काय सुरू आहे ते आमचं आम्ही बघू. आणि काय ग, तू काय अभिसरांची आई आहेस का, जे मला सतत वॉर्निंग देत फिरत असतेस? प्रिय आहे तेच बनून राहा. आई बनायची कोशिश करू नकोस. आणि आणि सरांपासून जितकं जमेल तितकं दूरच राहा. हे मी तुझ्या चांगल्यासाठी सांगत आहे. वेदांतिकाने सोनालीला असे काही सुनावले की सोनालीने एकदा वरून खालपर्यंत वेदांतिकाला घुरून पाहिलं आणि आपली ती एक टाचेची सँडल टकटक करत तिच्या समोरून निघून गेली. तर वेदांतिका सुद्धा आपल्या फ्लोअरवर निघून गेली.
Mr. Raghav, I have already told you that I do not want any dealing with you. मला तुमच्याशी कुठलाही व्यवहार करायचा नाही. मग का तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात? अवीचा कडक आवाज त्या केबिन मध्ये घुमला. थोड्या वेळापूर्वीच मिस्टर राघव त्यांच्या सेक्रेटरी प्रियासोबत तिथे आले होते. एक तर अभिला हेच कळत नव्हतं की राघवला अशी कुठली गोष्ट हवी आहे त्यासाठी तो तोंड उचलून कधीही त्याच्या कंपनीत चालला येतो आहे, जेव्हा की त्याला तिथे पाय ठेवायला सुद्धा आवडत नाही. त्यामुळे अभिची चिडचिड होत होती आणि तीच आता अशा प्रकारे निघत सुद्धा होती. इकडे अभिचा आवाज वाढला तशा राघवच्या मुठी आवरल्याच त्याच्या डोळ्यात सुद्धा रागाने जमा करायला सुरुवात केली होती. पण त्याने लगेच स्वतःला शांत करून घेतलं, कारण सध्या तरी बाजी ही अभिच्या हातात होती. त्याची एक चूक त्याला खूप महागात पडणार होती. म्हणून राघव जमेल तितकं स्वतःला शांत ठेवून घेण्याचा प्रयत्न करत होता. हे बघा मिस्टर पाटील, आपण मागचं सगळं विसरून एक नवीन सुरुवात तर करूच शकतो ना. राघवने बोलायचं म्हणून कुठेतरी एक गोष्ट समोर केली तसा अभि विचारात पडला. ओके मिस्टर राघव, आम्ही सांगतो तुम्हाला, यू मे लिव्ह नाव. अभि म्हणाला. तसा आता राघवला समोर काय बोलावं ते सुचत नव्हतं. त्याचे टाकलेले सगळे पत्ते अभिसमोर फेल होत होते. तो कुठल्याच जाड्यात अडकत नाही हे बघून राघवचं तर डोकं सटकत होतं. आज पुन्हा एकदा राघव खाली मान घालून निघून गेला. त्याच्या हातात काहीच लागलं नव्हतं. पण काहीतरी आठवून त्याचे पाय पुन्हा थांबले. मिस्टर पाटील, जर तुमची हरकत नसेल तर डील नाही तर कमीत कमी तुमचं ऑफिस तर दाखवू शकता. राघव एक खोटं स्मित करत म्हणाला. या ऑफकोर्स, लेट्स गो. बोलत अभि आपला चेअर वरून उठला. त्याने आपला ब्लेझर झटकला आणि राघव आणि प्रिया सोबत केबिन बाहेर पडला. ऑफिस बघणं तर फक्त एक बहाणा होता. खरं तर राघवला वेदांतिकाला बघायचं होतं. अभि राघवला सगळं ऑफिस दाखवून आता सगळ्यात शेवटी ते डिझाईन डिपार्टमेंट मध्ये आले. दोघांच्याही नजरा आता फक्त एकाच व्यक्तीला शोधत होत्या, ती म्हणजे वेदांतिका. आणि शेवटी अभिची प्रतीक्षा संपली, कारण त्याची नजर समोर काही अंतरावर खाली मान घालून काम करणाऱ्या आपल्या प्रिन्सेसवर थांबली, जी आता खूप मन लावून काम करत होती. आजूबाजूच्या जगाचा जणू तिला विसरच पडला होता. हे बघून अभिचे ओठ किंचित नाही म्हटलं तरी रुंदावली. जे बघून बाजूला उभ्या असलेल्या राघवला आता खात्री पटली की ती दुसरी तिसरी नसून वेदांतिकाच आहे, कारण त्याशिवाय अभि इतका सुद्धा स्मित करणार नाही हे तो चांगलाच जाणून होता. आणि त्याची सुद्धा नजर समोरच्या त्या नाजूक जीवावर पडली आणि तिला बघून तो पुरता अडकला. आज स्काय पिंक रंगाच्या सिल्क साडीत ती खूपच गोड दिसत होती. नेहमीच साधा मेकअप असला तरी ती फार खुलून दिसत होती. त्यात काम करताना तिची होणारी ती नाजूक हालचाल अशी होती की बघणारा मोहातच पडेल. राघव सुद्धा पापणीही न हलवता तिला बघण्यात गुंतला होता. तर त्या दोघांना वेदांतिकाला तसं बघताना बघून प्रिया आणि सोनालीचा मात्र चांगलाच जरफराट होत होता. आणि त्या दोघीही दातोट खाऊन वेदांतिकाला बघत होत्या. पण वेदांतिका मात्र आपल्यातच गुंतली होती. ते दोघे अजूनही वेदांतिकाला बघत होते की मिस वेदांतिका, तुम्हाला ही डिझाईन आताच्या आता रेडी करायची आहे. बोलत कुणाल वेदांतिकाच्या जवळ आला. त्याने ते कापड देण्याच्या बहाने वेदांतिकाला स्पर्श केला. तसा वेदांतिकाने आपला हात झटक्यात जवळ ओढून घेतला. तिला कुणालचं इतक्या जवळ येऊन टच करणे आवडलं नाही आणि ती थोडी दूर झाली. सॉरी, ते चुकून झालं. कुणाल वेदांतिकाला तसं अवघडलेलं बघून पटकन म्हणाला. तशी वेदांतिका थोडी सहज झाली. कुणालची सॉरी ऐकून आता कुठे अभिच्या हाताच्या मुठीत चल झाली. नाहीतर त्याला प्रिन्सेसला जाणून टच केल्याची शिक्षा म्हणून कुणालला आपला जीव गमवावा लागला असता. थोडा वेळ तिथे थांबून अभि राघव सोबत तिथून बाहेर पडला. आता मात्र राघवच्या चेहऱ्यावर एक गूढ हस होतं, कारण अभिच्या क्षणाक्षणात बदलणाऱ्या एक्सप्रेशन वरून इतकं तर समजलं होतं की वेदांतिका हीच अभिची कमजोरी आहे. जर अभिला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्याला वेदांतिका जवळ जाणे गरजेचे आहे. सर, आता पुढे काय? मिस्टर पाटील तर आपल्यासोबत कुठलीही पार्टनरशिप करायला रेडीच नाही आहे.
प्रिया बाहेर पडल्या पडल्या राघवला बोलली आणि राघवला बघू लागली तर आता तो गालातल्या गालात हसत होता. त्याच्या डोळ्यात समोर अजूनही वेदांतिकाचा तो निरागस गोड चेहरा येत होता. ज्या सौंदर्याने तो पुरता घायाळ झाला होता. तो तसाच हसत गाडीत बसला तर प्रिया सुद्धा न समजून त्याच्या पाठोपाठ गाडीत बसली आणि त्यांची कार एपिक ग्रुप ऑफ कंपनीच्या गेट बाहेर पडली. आता त्या गाडीत एक शांतता होती, पण आत असणाऱ्या त्या दोघांच्या मनात मात्र खूप काही सुरू होतं. जिथे प्रिया अभिच्या त्या रुबाबदार पर्सनॅलिटीला भागली होती, तिथेच राघव सुद्धा वेदांतिकाच्या निरागस रूपात अडकला होता. तितक्यात राघवच्या वाजणाऱ्या फोनने त्या गाडीची शांतता भंग केली. त्याने झडकणार ते नाव बघून पटकन तो घेत कानाला लावला. काय मग, बघितलं का तिला? त्याच्या कमजोरीला तिकडून आवाज आला. तसं इकडे राघवच्या चेहऱ्यावर गूढ हसू आलं आणि क्षणात त्याच्या डोळ्यासमोर वेदांतिकाचा चेहरा झळकला. ती त्याचे काय तर कुणाचीही कमजोरी बनू शकते. राघवने गालात हसत उत्तर दिलं. थोडा वेळ पुन्हा शांतता. ते सोड, आता तू सुरू होऊ नकोस म्हणजे झालं. तिकडून पुन्हा बोलल्या गेलं. ते तू मला सांगायची गरज नाही. तू फक्त जे सांगितलं ते नीट. राघव समोरच्या व्यक्तीवर चवताळत बोलला आणि फोन कट करून घेतला. तर प्रिया त्याला इतक्या रागात बघून थोडी दचकली. सोनालीचं केली. माहिती नाही त्या बहिणजी मध्ये असे काय आहे की जो तिथं तो फक्त तिलाच बघत राहतो. सोनाली राघव आणि उभीच्या वेदांतिकावर किल्लेल्या नजरा आठवून मनातच कुडत होती. सोबतच मगाशी वेदांतिकाने तिला असे काही खडसावले होते, त्याचा सुद्धा राग होताच म्हणा. म्हणून ती इतकी खदखदत होती. राघव, ड्रायव्हर गाडी हॉटेलकडे घे. ओके सर बोलून ड्रायव्हरने त्या बाजूने घेतली. तर राघव आता जे म्हणाला ते ऐकून प्रियाच्या ओठांचे कोपरे तिरके झाले आणि ती आणखी राघवच्या जवळ सरकली. प्रिया, डार्लिंग, मला तर वाटलं तू मला विसरला की काय? प्रिया राघवच्या दंडावर चुंबन घेतली. नो डार्लिंग, असा कसा मी तुला विसरेल? म्हणून राघवने प्रियाच्या हनुवटीला धरून तिच्या चेहऱ्यावर केला आणि सरळ तिला किस करू लागला. तर प्रिया सुद्धा त्याला साथ देऊ लागला. समोर बसलेला ड्रायव्हर मात्र सगळं बघून सुद्धा गप्प होता. खरं तर राघव हा खूप खालच्या पातळीचा होता. प्रत्येक सुंदर मुलगी ही त्याला आपल्या जवळ पाहिजे होती. ही खालची पातळी होती त्याची. आणि जेव्हापासून त्याने ऐकलं होतं की अभि पाटील एका मुलीसोबत बघितला गेला आहे, तेव्हापासून त्याला बघायचं होतं की अशी कुठली मुलगी आहे जिने अभिराज पाटील याच्या हृदयात जागा केली. आणि आज वेदांतिकाला बघून राघव सुद्धा तिच्या त्या निरागस रूपात अडकला होता. तो प्रियाच्या जवळ आपली भूक भागवत होता, पण त्याच्या डोक्यात मात्र वेदांतिकाचेच विचार सुरू होते. ड्रायव्हरने ब्रेक मारला तेव्हा कुठे जाऊ प्रिया आणि राघव खांडावर आले. प्रियाने आपला ड्रेस व्यवस्थित केला आणि ती सुद्धा राघव सोबत दुसऱ्या बाजूने गाडीतून खाली उतरली आणि दोघेही हॉटेलच्या आत गेले. राघव तिथला रेग्युलर कस्टमर असलेले रिसेप्शनिस्टने लगेच त्याला रूमची चावी दिली, कारण तिथे राघव नेहमी एक रूम बुक ठेवायचा. आता का ते तर तुम्हाला एव्हाना समजलंच असेल. तसे प्रिया आणि राघव आपल्या रूमकडे निघाले. एपिक ग्रुप ऑफ कंपनी. इकडे अभि आपल्या कामात गुंतला होताच की त्याचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर जॉनचा होता. त्याने पटकन तो घेतला. येस जॉन, काही माहिती? जॉन, सर, राघव आता खूप मोठं असं एक इलिगल काहीतरी करणार आहे, ज्यासाठी त्याला फंडिंगची गरज आहे आणि म्हणून कदाचित तो तुम्हाला ऍज इन्व्हेस्टर ऑफर घेऊन आला आहे, जॉनने सांगितलं. 2 मिनिटाची शांतीनंतर अभि, तरीच मला वाटलं की हा इतका कसा बदलला की माझ्यासोबत काम करायला रेडी झाला, कारण आपल्या स्वार्थाशिवाय तर तो सख्या बापाला सुद्धा बाप बोलणार नाही. ओके जॉन, तू त्याच्यावर लक्ष देऊन राहा. काहीही झालं तरी आता तो आपल्या हातून मिस होता कामा नये. यावेळी त्याला रंगे हात पकडायचा आहे. बोलून अभिने फोन ठेवणारच की सर, जॉनने त्याला आवाज दिला. तसा अभि थांबला. येस जॉन, सर, आपल्या सोर्सेस कडून माहिती मिळाली आहे की बोलून जॉन थांबला. कम ऑन स्पीक जॉन. सर,
त्याने आपला माणूस तुमच्या घरी सुद्धा पाठविला आहे, जो त्याला तुमची प्रत्येक मोमेंटची खबर देतो. आणखी एक, सर, त्याला मॅडम बद्दल सुद्धा कळलं आहे. जॉनने सांगायला उशीर की अभिच्या मुठी घट्ट झाल्या. त्याची गोष्ट कुणी सांगितली तरी त्याला फरक पडणार नव्हता, पण त्याच्या प्रिन्सेसचं ऐकून त्याच्या रागाचा पारा चढला होता. ओके बोलून अभिने फोन ठेवला. असा कोण आहे जो इतक्या सहज माझ्या घरात घुसला आहे आणि मलाच माहिती नाही? म्हणून अभि विचार करू लागला आणि त्याला क्लिक झालं की मागच्या 15 दिवसात ज्योतीला सोडलं तर कुणीही नवीन एंट्री झाली नाही. मग ज्योतिष तर, विचार करून त्याचे डोळे मोठे झाले. अभिचा संशय खरा ठरेल का? ज्योतीचं असेल का राघवची सोबती? आता काय करेल सोनाली? सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कथेचे समोरचे भाग नक्की वाचा. धन्यवाद.